राज्यातील पहिली ते 9वीच्या परीक्षांवर आता जाहीर वेळापत्रकावर शिक्षण क्षेत्रातनं तीव्र नाराजी. शासन मुख्याध्यापकांचा अधिकार हिसकावून घेत असल्याची टीका. अधिकारात ढवळाढवळ होत असल्याचा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचा आरोप. पुणे शहरात 138 ठिकाणाचं पाणी पिण्यास अयोग्य, तर आरोग्य विभागाकडून तपासणी. पुरवठा विभागाला आता शुद्ध पाणी पुरवण्याच्या सूचना. गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव, शिरी आणि विमाननगर परिसरामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक आक्रमक, तर काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा. महापालिकेनं आता सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी. पुण्यात पीएमपीएमएलचे 470 मार्ग तोट्यात असल्याची माहिती. अवघे 2च मार्ग फायद्यात. पीएमपीएमएल एका बससाठी प्रति किलोमीटर 114 रुपयांचा त्याला खर्च. तोट्यातील बस फेऱ्यांमुळे आता 2024 ते 25च्या आर्थिक वर्षात 766 कोटींची संचलन तूट. पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता, तर आता ससूनमध्ये रिक्त पदं तातडीनं भरण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 224 वर. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले. पुण्यातील धायरी परिसरामध्ये बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद. गुन्हेगारांकडून 4 गावठी पिस्तुलीसह 5 जिवंत काडतूसही जप्त. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज नोंदणीसाठी आता 12 मार्चपर्यंत मुदत, तर युवा वर्गासाठी 1 लाखाहून अधिक संधी यामुळे उपलब्ध होणार. दर पडल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 ते 6 हजार कोटींचा फटका. सध्या सोयाबीनचे दर 3,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले.